स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आज जिल्हा न्यायालय पदभरतीचा पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे. यामध्ये कोणकोणते प्रश्न आले होते, त्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत, त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे काही प्रश्न आलेले, तर प्रत्येक विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. भरपूर प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. अगदी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जसे जसे आपल्याकडे अजून प्रश्न येतील ते पुढील व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या. तर चला, व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिला आपला जो विषय आहे मराठी, तर मराठीवरती आपण चर्चा करूया. मराठी अगदी बेसिक लेवलचा आलं होतं. जो सर्वसाधारण विद्यार्थी आहे त्याचा थोडा जरी अभ्यास असेल तरी त्याला आउट ऑफ मार्क पाडायला काहीच हरकत नाही, एवढं बेसिक मराठी विचारलं होतं. तर यामध्ये बघा, वाक्याचे प्रकार, ठीक आहे, हे वाक्य आपल्याला एक दिलेलं असतं, ते कोणत्या प्रकाराचं वाक्य आहे, अशा प्रकारचे 3 वाक्य होते. तर त्यातील जर म्हटलं तर केवळ वाक्यावरती प्रश्न आलेला होता आणि एक संयुक्त वाक्यावरती प्रश्न आलेला होता. हे तुम्ही इथं अशा प्रकारचे इथं समजून चालू शकता. 2 विद्यार्थ्यांनी सांगितलं की केवळ वाक्यावरती प्रश्न होता, संयुक्त वाक्यावरती प्रश्न होता आणि अजून एका प्रकारावरती इथं प्रश्न आले होता. म्हणजे जर विचार केला तर वाक्य प्रकार म्हणजेच वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते ओळखण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे मराठीमध्ये. पुढे जर म्हटलं तर समानार्थी व विरुद्धार्थी यावरती 2 प्रश्न आले होते. बघा, यामधील आपला पहिला प्रश्न काय होता, अभ्यस्त. ठीक आहे, अभ्यस्त शब्द दिला होता, त्याचा समानार्थी शब्द आपल्याला इथे ओळखायचा होता. तर अनुभवी किंवा कुशल अशा प्रकारचा या शब्दाचा समानार्थी शब्द होतो. ठीक आहे, एक शब्द अजून कोणता विरुद्धार्थी शब्द होता तो आपल्याकडे आलेला नाहीये. जसं मिळेल तो आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. त्यानंतर वाक्य पृथक्करण यावरती एक प्रश्न आला होता मराठीवरती. तर हे झालं टोटल मराठीवरती अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. टोटल जर म्हटलं तर मराठीवरती, ठीक आहे, टोटल मराठीवरती 7 ते 8 प्रश्न आलेले होते. ठीक आहे, तुम्हाला लास्टला, या व्हिडिओच्या लास्टला प्रत्येक विषयावरती किती प्रश्न आले होते, सोपे होते की अवघड होते, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणारच आहे. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर मराठीवरती अजून एक टॉपिक राहिला इथे. बघा, प्रयोगावरती एक प्रश्न होता आणि समापन कर्मणी. तर आपल्याला समापन कर्मणीवरती एक वाक्य दिलं होतं, ते ओळखायचं होतं, प्रयोग ओळखायचा होता. तर मराठीवरती टोटल जर प्रश्न झाले अशा प्रकारचे 8 प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. ठीक आहे, तर चला पुढे जर आता विचार केला तर इंग्लिश. आता इंग्लिशचा आपण विचार करूया. त्यानंतर सामान्य ज्ञानचे जे पण प्रश्न आले त्याचे सर्व उत्तर वगैरे आपण जाणून घेऊया. तर इंग्लिश वरती जर विचार केला तर फिल इन द ब्लँक या टाइपचे 2 ते 3 प्रश्न होते. क्वेश्चन टॅग वरती एक प्रश्न होता. टेन्स वरती तुम्हाला प्रश्न होता, एक प्रश्न होता आणि पास्ट टेन्स तुम्हाला ओळखायचं होतं. त्यानंतर ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस यावरती तुम्हाला इथं वाक्य रूपांतर करायचं होतं, यावरती प्रश्न होता. डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच यावरती तुम्हाला एक प्रश्न होता. टोटल जर म्हटलं तर अशा प्रकारचे इंग्लिश वरती टोटल 6 ते 7 प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. हे तुम्हाला समजून आलं इंग्लिशचं स्वरूप. आता चला पुढे कॅम्प्युटर. ठीक आहे, आता क्लर्कचा लिपिकचा पदाचा पेपर होता, तर कॅम्प्युटरवरती प्रश्न विचारले जाणार होते. तर कॅम्प्युटरवरती तुम्हाला 8 प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे, कॅम्प्युटरवरती तुम्हाला 8 प्रश्न विचारले गेले होते. यामध्ये एकदम बेसिक लेवलचे प्रश्न विचारले गेले होते. विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे कॉम्प्युटरचं थोडं जरी नॉलेज असेल तर एकदम बेसिक क्वेश्चन तुम्हाला विचारले गेले होते. यामध्ये जर थोडक्यात जर म्हटलं तर कट कमांड कोठे असते या टाईपचा प्रश्न होता. त्यानंतर सेव्ह फाईल कोठून करतात, म्हणजे जी फाईल असते ती सेव्ह कोठून करतात, ते ऑप्शन कुठे असतं, या टाईपचे प्रश्न होते. त्यानंतर जर म्हटलं तर लेअर कोठून सिलेक्ट करतात, ते जे लेअरचं ऑप्शन असतं ना त्यावरती प्रश्न विचारले गेले होते. आणि जास्त जर म्हटलं तर आपल्याला MS वर्ड जे असतं, MS वर्ड ऑफिस म्हणा, एक्सेल म्हणा, याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. एकदम बेसिक अशा प्रकारचे 8 प्रश्न तुम्हाला कॅम्प्युटरवरती विचारले गेले होते. त्यासाठी कॅम्प्युटरवरती आपण सेपरेट नोट्स देखील काढल्यात. इंग्लिशवरती, मराठीवरती देखील आपण नोट्स काढलेल्या आहेत. त्याचा भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. तर बाकी जर म्हटलं तर नोट्स विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. कमी वेळात ते जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यासाठी आपल्या नोट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. तर पुढे बघा, सामान्य ज्ञानचा आता आपण विचार करूया. सामान्य ज्ञान मध्ये जर म्हटलं तर पहिला जो प्रश्न आहे बघा, आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे, कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेला होता. तर इथे आपल्याला सांगता येईल 1950 मध्ये अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना झाली. आता यामध्ये जर विचार केला तर कबड्डीचा उगम कोणत्या राज्यातून झाला आहे, अशा देखील प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर कबड्डीचा जो उगम आहे तामिळनाडू या राज्यातून झालेला आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आणि कबड्डी या खेळामध्ये किती संघ असतात, 2 संघ असतात आणि प्रत्येक संघामध्ये किती खेळाडू असतात यावरती सुद्धा बहुतेक वेळेस प्रश्न विचारला गेलाय. तर 12 खेळाडू असतात, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे,
हा झाला आपला पुढील आपल्याला 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता यावरती प्रश्न आलेला आहे। नक्की ऊर्जा कोणती हे आपल्याला समजलं नाहीये। जर म्हटलं तर आपल्याला अन्न घटक यावरती जर म्हटलं तर आपल्याला कार्बोदके सांगता येईल, हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे। आणि जर म्हटलं तर पूर्ण जर म्हटलं तर जगातील महत्त्वाचा ऊर्जेचा स्रोत कोणता, ठीक आहे, तर आपल्याला सांगता येईल सूर्य हा सर्व प्रकारचा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। तर प्रश्न कसा होता, पूर्ण प्रश्न तुम्ही जर वाचला तर लगेच त्याचं उत्तर तुम्हाला इथं समजून येणार आहे। चला पुढील 3 नंबरचा प्रश्न बघूया। पुढील 3 नंबरचा प्रश्न प्राचीन व मध्ययुगीन इतिहासावरती एक प्रश्न होता। प्रश्न आपल्याकडे आलेला नाहीये। अजून जर म्हटलं तर आपल्याला एक प्रश्न भेटलेला आहे, परंतु त्याचं देखील आपल्याला पूर्ण व्यवस्थित प्रश्न न मिळाल्यामुळे तो मी प्रश्न स्किप केलेला आहे। जसे जसे प्रश्न आपल्याकडे येतील ते पुढील भागामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर पुढे बघा आपल्याला 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, ऋग्वेदात आपल्याला गंगा व यमुनेचा जो उल्लेख आहे तो किती वेळा दिलाय, अशा प्रकारचा इथे प्रश्न दिलेला आहे, ठीक आहे। ऋग्वेदात आपल्याला गंगा यमुनेचा उल्लेख किती वेळा दिलेला आहे, तर आपल्याला सांगता येईल तो 4 वेळा उल्लेख दिलेला आहे, ठीक आहे, किंवा उल्लेख आलेला आहे अशा प्रकारचा आपल्याला सांगता येईल, ठीक आहे। ऋग्वेदात आपल्याला सांगता येईल गंगा नदीचा किंवा आपल्याला यमुनाचा उल्लेख जो आहे 4 वेळेस आलेला आहे अशा प्रकारचा। आणि माझ्या माहितीनुसार जर विचार केला तर मंडळाचा उल्लेख, ठीक आहे, आता हा जो उल्लेख झालेला आहे तर तो कोणत्या मंडळामध्ये झालाय अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो। तर तो 10व्या मंडळामध्ये झालेला आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। माझ्या माहितीनुसार हे 4 वेळेस आले। तुमचं जर वेगळं उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, यावरती मी पुन्हा व्यवस्थित रिसर्च करून तुम्हाला ॲक्युरेट उत्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारचा एक प्रश्न इथे विचारला गेला होता। चला आता आपण पुढील प्रश्न बघूया। पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, 5 नंबरचा प्रश्न आलेला आहे, व्हॉलीबॉलची जाळीची लांबी किती असते अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला गेला होता। तर व्हॉलीबॉलची जे जाळे असते त्याची जर म्हटलं तर 1 मीटर रुंदी असते आणि 9.50 मीटर लांबी असते। आणि जर म्हटलं तर जाळ्याच्या दोन्ही बाजूस लावलेला कापडी जो पट्टा असतो, जे नेट असतं, त्या नेट मार्करची लांबी 1 मीटर असते, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। तर ही झाली इतर माहिती, या टाईपचा एक प्रश्न विचारला गेला होता। पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर संघराज्य, ठीक आहे, संघराज्य वाद म्हणजे काय यावरती प्रश्न आलेला आहे, याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे। आणि आपण एक जीकेचा क्लास बघितला होता, त्याविषयी इथं आपण सविस्तर माहिती बघितलीच होती। पुढे 7 नंबरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा। 7 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या। उंट आणि उंदीर हे जे आहेत दोन आपल्याला कोणत्या वाळवंटात आढळतात अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय। उंट आणि उंदीर हे कोणत्या वाळवंटात आढळतात, आपल्याला सांगता येईल गोबीचे वाळवंट। आणि गोबीच्या वाळवंटामध्ये हे दोनच नव्हे तर आपल्याला इतरही जे प्राणी आहेत ते आढळतात, जसे की उंदीर झालं, त्यानंतर कुंगोर झालं, त्यानंतर मेंढ्या, उंट, गाढवे, हरिण, लांडगे, हे जे इतर प्राणी ते सुद्धा आपल्याला गोबीचे वाळवंट यामध्ये आढळलेले बघण्यासाठी भेटतील। आणि हे जे वाळवंट पहिल्यापासून कोरडे नव्हते हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे, कारण यावरती असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की टिंब हे वाळवंट पहिल्यापासून कोरडे नव्हते, तर आपल्याला सांगता येईल गोबीचे वाळवंट। पुढे जर विचार केला तर इथे बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, हा देखील प्रश्न पूर्ण आलेला नाहीये। यावरती एक या टॉपिक वरती इथं प्रश्न आलेला आहे। लेटेस्ट न्यायाधीश नियुक्त झालेले त्यांचे एक नाव विचारलं होतं, त्यावरती प्रश्न आलेला आहे, परंतु प्रश्न आपल्याकडे हे दोन्ही पूर्ण आलेले नाहीयेत। त्यामुळे जसे पुढील प्रश्न आपल्याकडे येतील तसं आपण पुढील जे पण आपण व्हिडिओ घेणार आहे त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पुढे जर विचार केला तर इकोवरती प्रश्न जर म्हटलं तर हँड इन हँड हा जो रिपोर्ट आहे कोणी प्रसिद्ध केला यावरती प्रश्न आला होता। आसाम राज्यामध्ये जर विचार केला तर विधानसभेचे किती सदस्य आहेत यावरती प्रश्न आलेला होता। यामध्ये एक विद्यार्थीने हा थोडा वेगळा क्वेश्चन सांगितला, एकाने थोडा वेगळा सांगितला, त्यामुळे पुन्हा कन्फर्म करून आपण व्यवस्थित या देखील प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत। तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे ती थोडक्यात जाणून घेऊया, आणि त्यानंतर अजून काय प्रश्न आणि प्रश्नांचे प्रकार जे होते ते आपण त्यावरती सविस्तर बोलणार आहोत। जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी आपण अतिशय महत्त्वाच्या काही नोट्स काढलेल्या आहेत, त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला सांगून घेतो। नोट्सचं स्वरूप काय असणार आहे, तुम्हाला नोट्स मध्ये काय काय दिलं जाणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती थोडक्यात सांगतो, आणि त्यानंतर लगेच आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया। तर बघा, नोट्स मध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहे। यामध्ये मागील प्रश्नपत्रिकांचा जर विचार केला तर 20 ते 23 आपल्याला प्रश्नपत्रिका मागील 2018च्या बघण्यासाठी भेटतील, आणि काही 30 ते 40 संभाव्य प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील। टीसीएस पॅटर्ननुसार झालेल्या 100 ते 150 प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील, आणि इतर स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये बघण्यासाठी भेटणार आहे। बाकी सर्व प्रश्नपत्रिका वगैरे सर्व पीडीएफ स्वरूपात बघण्यासाठी भेटणार आहे। जसं की एक प्रश्नपत्रिका मी इथं ओपन करून दाखवतो, तर यामध्ये एकूण 12 प्रश्नपत्रिका आहेत, ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। संभाव्य प्रश्नपत्रिका अशा प्रकारच्या आपण तयार केलेल्या आहेत। हे सर्व पीडीएफ तुम्हाला भेटणार आहे, आणि लास्टला तुम्हाला आन्सर की बघण्यासाठी भेटते, ठीक आहे।
अजून दुसरं तुम्हाला दाखवतो बघा, यामध्ये सुद्धा 12 प्रश्नपत्रिका, यामध्ये मागील 11 प्रश्नपत्रिका आहे. हेही एकदा मी तुम्हाला ओपन करून दाखवतो बघा. यामध्ये मी तुम्हाला एकदा ओपन करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजून येईल. तर बघा, अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये आपल्याला या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे पीडीएफ स्वरूपामध्ये. मागील 23 प्रश्नपत्रिका आणि संभाव्य 30 ते 40 प्रश्नपत्रिका आणि यासोबत टीसीएस पॅटर्न नुसार आता लेटेस्ट झालेल्या 100 ते 150 प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर बघा, सर्व काही इथे उपलब्ध करून दिलंय. हे मागील प्रश्नपत्रिका झाला, त्यानंतर टीसीएस पॅटर्न नुसार झालेल्या या प्रश्नपत्रिका झाल्या, ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हे सर्व पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर मराठीमधील लेखक, टोपण नावे यांच्याविषयी माहिती, पुस्तके त्यांच्याविषयी माहिती, अजून तुम्हाला सेपरेट 10 प्रश्नपत्रिका, अजून थोडं वरती आलं तर तुम्हाला आतापर्यंत जे पण टीसीएस पॅटर्न नुसार पेपर झाले ते बघण्यासाठी भेटतील. सेपरेट दुसऱ्या 2-3 प्रश्नपत्रिका, इथे 5 प्रश्नपत्रिका, इथे 10 प्रश्नपत्रिका, त्यानंतर वरती आल्यानंतर इथे 6 प्रश्नपत्रिका, इथे 7 प्रश्नपत्रिका. बघा, वरती अजून आल्यानंतर इथं तुम्हाला अजून जर म्हटलं तर विज्ञानाविषयी इथं माहितीसाठी तुम्हाला वेगळे पीडीएफ बघण्यासाठी भेटतील. इतिहासावरील माहितीसाठी वेगळे पीडीएफ आहे, भूगोलावरती माहितीसाठी वेगळे पीडीएफ आहे. अजून वरती आलं तर लेटेस्ट 1 ते 1.5 वर्षाचं करंट अफेअर तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार इथं मराठीचं तुम्हाला इथं पीडीएफ बघण्यासाठी भेटेल. अजून वरती आलं तर तुम्हाला अजून या पीडीएफ स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील. इथली एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे, तर बघा, अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका आपण इथं तयार केलेल्या आहेत. ह्या संभाव्य प्रश्नपत्रिका असणार आहे, ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारचं असणार आहे, लास्टला आल्यानंतर डायरेक्टली आन्सर की तुम्हाला बघण्यासाठी भेटते. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप ठेवलेलं आहे. यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे पुन्हा एकदा सांगतो, आणि हे सर्व कसं भेटणार त्याच्याविषयी माहिती देतो. यामध्ये जर विचार केला तर 20 ते 23, ठीक आहे, 20 ते 23 मागील 2018च्या प्रश्नपत्रिका टायपिंग तुम्हाला भेटतील. ठीक आहे, त्यानंतर हे झाल्यानंतर यामध्ये अजून तुम्हाला काय भेटणार आहे, 30 ते 40 संभाव्य प्रश्नपत्रिका भेटणार आहे. ठीक आहे, या सुद्धा टायपिंग तुम्हाला या वर्षीच्या 2024च्या दृष्टीने तयार केलेल्या या 30 ते 40 प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील. त्यानंतर 100 ते 150, ठीक आहे, 100 ते 150 तुम्हाला टीसीएस पॅटर्न नुसार झालेले जे पेपर आहे लेटेस्ट त्या प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे, आणि त्यानंतर बाकी जर म्हटलं तर अभ्यासासाठी इतर जे पीडीएफ आहे, इतर ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला बघण्यासाठी भेटतील पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, यामध्ये आपला इतिहास झालं, भूगोल झालं, आणि इतर जे पण विषय आपले संगणकावरती आधारित जर म्हटलं तर ते कसं प्रकारचं आहे तेही मी तुम्हाला दाखवून देतो. बघा, आता जर म्हटलं तर सर्व पीडीएफ इथे उपलब्ध करून दिले, इथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता. हा एक आपला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे, त्याला कसं जॉईन व्हायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर बघा, थोडंसं वरती आलं तर सर्व सेपरेट विषयानुसार इथे विज्ञानाचं पीडीएफ आहे, इथे संगणकावरती जी पण माहिती त्याच्या आधारित इथे पीडीएफ आहे. जसं की हे मी ओपन करतो बघा, इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला स्वरूप एक समजून येईल. ठीक आहे, सविस्तर माहिती इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही वन लाईनर स्वरूपामध्ये प्रश्न दिले, त्यानंतर काही आपल्याला फुल फॉर्म विचारले जातात त्याच्याविषयी इथे माहिती दिली, त्यानंतर काही महत्त्वाचे क्वेश्चन इथे दिलेले आहेत वन लाईनर स्वरूपामध्ये, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे, ही सर्व संगणकावरती जी पण माहिती त्याच्या आधारित प्रश्न आहे, त्यानंतर विज्ञानावरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्यासाठी सेपरेट पीडीएफ आहे, जे की तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. अशा प्रकारचं टायपिंग स्वरूपामध्ये तुम्हाला हे सर्व काही उपलब्ध करून दिले जाणार आहे आपल्या टीम तर्फे. ठीक आहे, तर हे तुम्हाला समजून आला. अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेले बाकी स्टडी मटेरियल तुम्हाला अशाच प्रकारचं हे मिळणार आहे. चला, हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला कसं भेटणार, कुठून तुम्ही हे पीडीएफ डाउनलोड करू शकता त्याविषयी थोडक्यात माहिती देतो. तर बघा, त्यासाठी आपण एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे. इथे सर्व काही तुम्हाला इथे दिलं जाणार आहे. तर हा प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही सर्च करून जॉईन होऊ शकत नाहीये. त्यासाठी लिंक आहे, लिंकवरती क्लिक करूनच तुम्ही जॉईन होऊ शकता. आता लिंक तुम्हाला कुठून भेटणार, कशी भेटणार, त्याचे चार्जेस किती ठेवले थोडक्यात माहिती देतो. तर बघा, हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला फक्त भेटणार आहे 119 रुपयामध्ये. किती याची प्राइस ठेवलेली आहे, 119 रुपीज. आणि आजचे जेवढे पण प्रश्न येतील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या शिफ्टचे सर्व काही तुम्हाला याच टेलिग्राम चॅनलवरती लवकरात लवकर उपलब्ध करून दिले जातील. ठीक आहे, तर ही लिंक तुम्हाला भेटते 119 रुपयामध्ये. त्याचं पेमेंट आपल्याला करावं लागणार आहे. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय. फोन पे किंवा गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने 119 रुपयाचं पेमेंट करायचं, आणि याच नंबरवरती तुम्हाला काय करायचंय, व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचे. जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवता त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला जो प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते. त्या लिंकवरती क्लिक करायचे, आणि क्लिक करून तुम्ही डायरेक्टली आपला जो प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन होऊ शकता. आणि जॉईन झाल्यानंतर लगेच हे सर्व जे पीडीएफ मी तुम्हाला सांगितले हे सर्व पीडीएफ तुम्ही लगेच डाउनलोड करू शकता, ऍक्सेस करू शकता. त्याची झेरॉक्स वगैरे
वगैरे काढू शकता, असं नाही की झेरॉक्स काढू शकत नाही. तुम्ही सर्व काय करू शकता, मोबाईलमध्ये तुम्ही शेअर करू शकता. अशा प्रकारचे आपण इथं सर्व जी पण प्रोसेस आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे आणि किंमत आपण फक्त ₹119 ठेवलेली आहे, जेणेकरून सर्वसाधारण जे विद्यार्थी ते सर्व हे ऍक्सेस करू शकता. यामध्ये चालू घडामोडी म्हणू नका की बाकी सर्व स्टडी मटेरियल म्हणू नका, सर्व काय मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बाकी संभाव्य प्रश्नपत्रिका महत्वाची असणार आहे, ज्या की 30 ते 40 प्रश्नपत्रिका मी उपलब्ध करून दिल्यात आणि बाकी जर म्हटलं तर मागील 23 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्यात आणि TCS पॅटर्न नुसार तुम्हाला 100 ते 150 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्यात आणि बाकी स्टडी मटेरियल PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला वारंवार तिथे भेटत राहणार आहे पेपर होईपर्यंत. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर जास्त काय करू नका, या नंबरवरती इथं बघा 9139646199 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने ₹119 पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला लगेच लिंक सेंड केली जाईल. लिंकला क्लिक करायचं, जॉईन व्हायचं आणि सर्व PDF डाउनलोड करून घ्यायचे. ठीक आहे, तर अशा प्रकारची प्रोसेस आपण ठेवलेले. हे सर्व PDF मिळवण्यासाठी लवकरात लवकर पेमेंट करून तुम्ही जॉईन होऊ शकता. चला आता सर्व विषयांचं जर मिळून बघितलं तर सर्व विषयांवरती आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते बघूया. जर विचार केला जीएस तुम्हाला थोडं मीडियम टू हार्ड बघण्यासाठी भेटलं होतं, थोडं आपल्याला मीडियम होतं आणि थोडक्यात काही क्वेश्चन हार्ड होते. जसे की आपल्याला जर विचार केला ऋग्वेद जे आहे त्यावरती जो प्रश्न आलाय तो देखील आपल्याला अवघड होता. त्यानंतर जर खाली अजून 2-3 प्रश्न आले ते सुद्धा तुम्हाला बघितले तर अवघड बघण्यासाठी भेटले होते. म्हणजे मीडियम टू हार्ड आपल्याला जीएस बघण्यासाठी भेटलेलं होतं. त्यानंतर पुढे जर विचार केला कम्प्युटरवरती जे 8 क्वेश्चन होते एकदम बेसिक लेवलचे प्रश्न होते, एकदम सोपे प्रश्न होते. ठीक आहे, असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. ज्यांना थोडं सुद्धा नॉलेज आहे कम्प्युटरचं ते सर्वचे सर्व हे जे 8 क्वेश्चन आहे ते सोडू शकत होता. पुढे मराठी अतिशय बेसिक होतं. मराठी ग्रामर जरी म्हटलं तर मराठीवरती जे पण प्रश्न होते ते पण सोपे आपल्याला बघण्यासाठी भेटले होते. पुढे जर विचार केला इंग्लिश जर विचार केला तर इझी टू आपल्याला मीडियम बघण्यासाठी भेटलेलं होतं. ठीक आहे, सोपे आणि थोडक्यात एकदम नॉर्मल आपल्याला अवघड बघण्यासाठी भेटलं होतं. तर अशा प्रकारचा आजचा पेपर होता. संपूर्ण स्वरूप तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे जे पण प्रश्न आले त्यांचे उत्तर देखील सांगण्याचा प्रयत्न केला आणि बाकीचे जे पण प्रश्न आपल्याकडे येतील ते बाकीचे जसे जसे प्रश्न आपल्याकडे उपलब्ध होतील तसे तसे आपण त्यावरती डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आजच्या पेपरचं स्वरूप समजून येणार आहे. तर हा पहिल्या शिफ्टचा पेपर होता. दुसऱ्या शिफ्टचे जे पण प्रश्न येतील ते देखील आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत आणि बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासोबतच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाते. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.